आणि खिशात नाही आणा तरीही बाजीराव म्हणा ही आपली मराठी म्हण सध्या पाकिस्तानला तंतोतंत लागू पडतीये। कारण एकीकडे पाकिस्तानी नेते भारताला युद्धाची पोकळ धमकी देत आहेत, मात्र खरोखरच युद्ध झालं तर पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागणार आहे। बघूया। मगर वो सिंधु पे हमला करे तो उनको मालूम है कि या इस सिंधु से पानी बहेगा या खून बहेगा। पाकची युद्ध करण्याची अवकात नाही। युद्ध झाल्यास पाक भिकेला लागणार। भारतानं सिंधू जलकरार रद्द करत आणि चिनाबचं पाणी रोखत पाकचं नाक दाबलंय। परिणामी बिथरलेले पाकिस्तानी नेते भारताविरोधात युद्धाची भाषा करू लागलेत। पण खिशात नाही आणा तरीही लढाईचा पोकळ बाणा अशी पाकिस्तानची अवस्था झाली आहे। कारण भारतासोबत युद्ध झाल्यास पाकडे भिकेला लागतील असं आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्थेनं म्हटलंय। भारतासोबत युद्धाचा खर्च पाकची अर्थव्यवस्था पेलू शकणार नाही। पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड दबावाखाली आहे। युद्धाचे आर्थिक दुष्परिणाम सहन करण्याची त्यांची क्षमता नाही। युद्धाच्या वाढीव खर्चामुळे पाकिस्तान आणखी आर्थिक संकटात जाईल। पाकला युद्धाचा खर्च परवडणारा नाही। पाक अधिक कंगाल होऊ शकतो। पाकिस्तान आणि भारत यांचं जर कंपॅरिझन केलं तर जे आहे सामर्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, सामरिक सामर्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाकिस्तान जो आहे तो भारतासमोर कुठेच उभा राहू शकत नाही। आणि मग जे कमकुवत राष्ट्र असतं ते कुठेतरी जे आहे स्वतःचा बचाव करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून दुसऱ्या राष्ट्राला कसं थांबवता येईल यासाठी ते प्रयत्न करतं। म्हणूनच मागच्या 2 आठवड्यामध्ये त्याचा आटापिटा चालू आहे की आम्ही तटस्थ चौकशीसाठी तयार आहोत, आंतरराष्ट्रीयकरण या प्रश्नाचं कसं करता येईल हा सगळा प्रयत्न त्याचा चालू आहे। पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सतत महागाई आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे। त्यामुळे पाकच्या अर्थव्यवस्थेचा कणा खचलाय। अशा परिस्थितीत सीमेवरील तणाव अधिक काळ टिकला तर पाकिस्तानच्या बाह्य आर्थिक मदतीवर परिणाम होऊ शकतो। गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था अशा अस्थिर देशांमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत। डिसेंबर 2024 अखेर पाकिस्तानवर 131 अब्ज डॉलरहून अधिक परकीय कर्ज आहे। गेल्या 2 आर्थिक वर्षांमध्ये पाकिस्ताननं IMF कडनं 3 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम उचलली आहे। पाकिस्तानला अलीकडेच चीननं 2 अब्ज डॉलरचं कर्ज दिलंय। पाकिस्तानकडे सध्या खूप कमी परकीय चलन साठा आहे। परकीय चलन साठा केवळ 3 महिन्यांच्या आयात खर्चासाठीच पुरेल। पाकिस्तानला अलीकडेच चीननं 2 अब्ज डॉलरचं कर्ज दिलंय। कर्ज फेडणं पाकिस्तानसाठी अशक्य होईल। परिणामी चीनला सुद्धा वित्तीय फटका बसेल। पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे दिवाळखोरीवरच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे। पाकिस्तान हा पूर्णपणे बेलआउट पॅकेजेसवरती विसंबून असणारा देश आहे। आत्तापर्यंत 22 वेळा त्यांनी IMF आणि वर्ल्ड बँककडनं बेलआउट पॅकेजेस घेतलेले आहे। हा सातत्याने कटोरा घेऊन इतर देशांकडे असेल, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे असेल, भीक मागण्याचं काम हा पाकिस्तान करतो। पाकिस्तानमध्ये उद्योगधंदे असेल, शेती असेल यांचं उत्पादन पूर्णपणे घटलेलं आहे। परकी गुंतवणूक कोणत्या पद्धतीने नाही आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती आहे, महागाई मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे हा देश पूर्णपणे परकीय मदतीवरती विसंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल। एकीकडे पाकिस्तानला भिकेचे डोहाळे लागलेत, दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे। परिणामी सीमेवरील तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असंही मूडीजनं स्पष्ट केलंय। सध्याच्या परिस्थितीत पाकिस्ताननं युद्धाचा मार्ग न निवडता शांततेच्या दिशेनं पावलं टाकावीत अशी अप्रत्यक्ष सूचना मूडीजच्या विश्लेषणामधनं मांडण्यात आली आहे। त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी तोंडाच्या वाफा बंद करणं आवश्यक आहे। कारण भारतानं आणखी कठोर निर्णय घेतल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।